प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. इर्मया अध्याय 1 वचन 5 मध्ये प्रभू आपल्याशी काय म्हणतायत पाहूया. मी तुला गर्भाशयात घडले, त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे. प्रभू इर्मयाला म्हणतायत की मी तुला निवडलं आहे आणि तुझ्या आईच्या उदरात येण्यापूर्वीपासून मी तुला निवडले आहे. बिफोर आय फॉर्म्ड यू इन द वूम, आय न्यू यू अँड आय हॅव अपॉइंटेड यू अ प्रॉफिट टू द नेशन्स. याचा अर्थ असा आहे की प्रभू येशू म्हणतायत की या जगामध्ये येण्या अगोदर पूर्वी आपले जेवढेही रिलेशन्स झाले आहे, नाते झाले आहे, त्याच्या पूर्वीपासून प्रभू आपल्याला ओळखतात. आणि प्रभूचं आणि आपलं नातं हे एकदम आधीपासून आहे. आपल्या आई वडिलांनाही ठाऊक नव्हतं, त्याच्याही आधी प्रभू आपल्याला ओळखतात आणि त्यांचं आणि आपलं नातं आहे. आणि म्हणून प्रभू येशू आपल्यावर भरपूर प्रेम करतात. आता तुम्हाला खूप राग येतोय, चीड येते आणि तुम्हाला हवंय त्या नाही गोष्टी तुम्ही करतायत आणि तुम्हाला असं वाटतंय की प्रभू आता तुमच्यावर प्रीती नाही करतील, प्रेम नाही करतील. पण प्रभू येशूला ठाऊक आहे की तुमच्यासोबत काय चाललं आहे. प्रभू येशूला ठाऊक आहे तुमचं काय संघर्ष चालला आहे, स्ट्रगल चालला आहे. तुम्हाला प्रभू येशूला निवडायचं आहे, तरी पण तुम्हाला पापांकडे जाण्याचं खूप जास्त अट्रॅक्शन होतंय. आणि म्हणून मत्ते अध्याय 5 वचन 13 पासून प्रभू आपल्याला काय म्हणतायत पाहूया. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण जर मिठाचा खारटपणा गेला, तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. प्रभू म्हणतायत यू आर द सॉल्ट ऑफ द अर्थ. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. आणि पुढे असं लिहिलं आहे, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात. दीप ठणीवार ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. तर याचा अर्थ असा आहे की आपण जर का पृथ्वीचे मीठ आहोत आणि जगाचा प्रकाश आहोत, तर प्रभू म्हणतायत की आपल्याला जगासारखं नाही राहायचं आहे. आपल्याला जगामध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत, काय ट्रेंड्स चालू आहेत, ते ब्लाइंडली फॉलो नाही करायचे आहेत. पण प्रभूला हवंय की आपण पवित्रतेमध्ये राहण्यासाठी आपण आपला खारटपणा जर का जपवला नाही, तर मग आपण इतरांसारखं होऊन आपला काहीच फायदा राहणार नाही. कारण त्या मिठाचा खारटपणाच गेला आहे. कार्लो अकुतीस आपल्याला म्हणतात की आपण सर्वजण ओरिजिनल म्हणून जन्माला येतो, पण बरेच लोक फोटोकॉपी म्हणून मरतात. याचा अर्थ असा आहे की प्रभूने आपल्याला ओरिजिनल बनवलं आहे, पण आता आपण फेक राहतोय. कारण आपल्याला सर्वांना खुश करायचं आहे आणि कुणाचं मन दुखवायचं नाहीये, म्हणून आपण त्यांना ते हवंय, जे हवंय ते त्यांना देतोय. पण प्रभू म्हणतायत त्याचप्रमाणे आपण जर का लोकांना एक चांगला विटनेस किंवा साक्ष द्यायला पाहिजे, तर आपण पहिलं ते अनुकरणात आणणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपला खारटपणा जपावा लागेल, आपला होलीनेस जपावं लागेल. आपण जर का कॅज्युअल फ्रेंडशिप्स आणि कॅज्युअल असे मल्टिपल थिंग्स करतोय, अफेअर्स करतोय आणि आपल्याला माहिती आहे की हे बरोबर नाही आहे, तर प्रभू आपल्याला म्हणतायत की आपण आपला खारटपणा, आपली ओरिजिनॅलिटी जपली नाही, आपणच लॉयल नाही राहिलो प्रभू येशूशी, तर मग आपण काय दुसऱ्यांना शिकवलं पाहिजे? आपण दुसऱ्यांना काय शिकवतोय? कारण प्रभू म्हणतायत की आपला प्रकाश जो आहे तो आपल्याला दुसऱ्यांपर्यंत द्यायचा आहे. म्हणजे वी हॅव टू नॉट कीप अ लाईट अंडर द बुशेल बास्केट. याचा अर्थ असा आहे की परमेश्वर तुझा देव, त्याला नमन कर व केवळ त्याची उपासना कर. म्हणजे आपल्याला देवाची, प्रभू येशूची आराधना करायची आहे. लोकांची, गोष्टींची आराधना नाही करायची आहे. लोकांकडे जाऊन आपण लोकांना परमेश्वर बनवतोय
आणि त्यांच्यानुसार आपले मूड स्विंग्स होतात. त्यांच्यानुसार आपण बघतो, की आपल्याला काय वर्थ आहे आणि आपली काय वर्थ नाही आहे. जर का कुणी तुम्हाला दुखावलं आहे, तर ते परमेश्वर नाही आहे आणि म्हणून त्यांना तेवढं स्थानावर ठेवू नका. परमेश्वर म्हणतायत, की त्यांची जागा दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला देऊ नका. जर आपण कोणत्या व्यक्तीला परमेश्वर बनवलं किंवा त्यांना परमेश्वराचं स्थान दिलं, तर मग आपली मानसिक स्थिती बरोबर राहणार नाही. कारण प्रत्येक व्यक्ती हा कधी ना कधी चुका करणार आहे. कधी ना कधी आपलं मन दुखावणार आहे. म्हणून प्रभू येशूचं स्थान आपल्याला प्रभू येशूलाच द्यायचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, की आपल्याला एक पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या अवतीभोवतीची लोकं पवित्र जीवन जगत नसेल, तरी प्रभू म्हणतायत, की आपण पवित्र जीवन जगलं पाहिजे आणि ओपनली जगलं पाहिजे. आपल्याला प्रभू येशूच्या टीचिंगची लाज वाटली नाही पाहिजे. आपण मग जगाचे मीठ आहोत. जर का आपण आपला खारटपणा ठेवला, म्हणजे जे प्रभूने आपल्याला टीचिंग्ज दिले आहे, जे शिकवलं आहे, त्यानुसार आपल्या जीवनामध्ये अनुकरण करतोय आणि त्यानुसार आपलं जीवन जगतोय. आपण प्रभू येशूच्या मार्गानुसार चालतोय, तर बरेच लोकं आपल्याशी नाखुश होतील. कारण आपण त्यांनी केलेले बरेच असे मॅनिप्युलेशन टॅक्टिक्स आहेत, ज्याला आपण नो बोलतो आणि मग ते आपल्याशी निराश होतील आणि त्यांना जे हवंय ते नाही मिळालं, तर ते आपल्याला सोडून जातील. तरी चालेल, कारण प्रभू येशू म्हणतायत, की आपल्याला त्यांच्यासोबत राहणं आणि त्यांच्याशी लॉयल राहणं किंवा त्यांच्यासोबतचं आपलं नातं आणि घट्ट असणं हे गरजेचं आहे. तर जर का तुम्हाला असं वाटतंय, की तुम्ही अशा व्यक्तीच्या बोलण्यामुळे काहीतरी कॉम्प्रोमाईज करताय, तर प्रभू बोलतायत कॉम्प्रोमाईज करू नका. कारण तुम्ही जगाचे मीठ आहात, तुम्ही या जगाचा प्रकाश आहात. आणि कॉम्प्रोमाईज लाईफस्टाईल आपल्याला नाही जगायची. आपल्याला प्रभू येशूसाठी पूर्ण मनाने, पूर्ण हृदयाने, पूर्ण शक्तीने प्रेम करायचं आहे आणि त्यांच्यानुसार जगण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे. तर कॉम्प्रोमाईज न करता प्रभू येशूला पूर्ण मनाने, पूर्ण हृदयाने, पूर्ण शक्तीने प्रेम करूया. त्याच प्रकारे आपल्याला माहिती आहे, की होजिया या पुस्तकामध्ये प्रभूचं प्रेम किती आहे. म्हणजे प्रभूनी दाखवलं आहे त्या संदेष्टाद्वारा, की त्याची बायको गोमेर ही कितीही अनफेथफुल असेल, कितीही दूर गेली, तरी होशिया संदेष्टाला प्रभू म्हणतो, की "तू जा आणि परत तिला विकत घेऊन ये." त्याचप्रकारे प्रभूचं हे अनंत प्रेम आहे. ते आपल्याशी नेहमी फेथफुल आहेत. ते नेहमी लॉयल आहेत. पण आपण कुठेतरी प्रभूच्या प्रेमामध्ये तेवढं प्रामाणिक नाही आहोत, सिन्सिअर नाही आहोत. आपण छोटे-छोटे असे परमेश्वर बनून त्यांच्या पाठी चाललो आहोत. पण प्रभू येशू म्हणतात, की आपण या सगळ्या गोष्टींना आणि या गोष्टींच्या पलीकडे प्रभूने जे यिर्मयाला सांगितलेलं, की तुझ्या आईच्या उदरात येण्यापूर्वीपासून मी तुला ओळखतो आणि म्हणून आपलं जे पहिलं नातं प्रभूसोबत आहे, ते आपण घट्ट करूया. आणि आपण प्रभूशी लॉयल राहूया आणि आपण पवित्र मर्यादेचं साहाय्य घेऊया, रोजरी करूया आणि आपल्याला प्रभूच्या एकदम जवळ येऊया आणि त्याचनुसार एकदम प्रभूला हवंय त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करूया आणि गिव्ह अप नाही करायचंय. किती वेळाही पडलो तरी परत उठून प्रभूला हवंय ते करण्यासाठी आपण रेडी राहूया. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय.